पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही म्हणताय आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांची तीच मागणी आहे. मग बारामतीचं तुमचं बस स्थानक कुठं आणि आमच्या पुणे शहरातलं जे आहे ते स्वारगेटचं बस स्थानक कुठं? इथं आडगाळीतल्या गाड्या ज्या आहेत त्या कशा पडल्या आहेत? इथं कसलं घाणेरडं साहित्य, इथं कोण कोण कंडोमचे जे आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत, महिलांच्या साड्या सापडल्या आहेत, मटक्याचे आटे इथं चाललेत. मला वाटतं आतापर्यंत आम्ही सांगत होतो, मांडत होतो, अशी वेळ तुम्ही आणली की आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं. मग तुमच्या एकाची गाडी आम्हाला ठेवायला ठेवणार नाही आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही कुठेच, जर अशाच घटना महिलांच्या बाबतीत जर चालू राहिल्या तर. हिंदू बताइए कि आपको डिटेन करने पुलिस आएंगे? मुझे लगता है कि पुलिस ने पूरी तरह गलत कार्रवाई की है. हम डेमोक्रेसी में जो है वो आवाज उठा रहे थे. पुलिस ने आरोपी को अरेस्ट करना चाहिए, लेकिन उन्होंने हमें अरेस्ट किया है. आपने मंत्री की गाड़ी क्यों रुकाने की कोशिश की थी? मंत्री को यही हम पूछना चाह रहे थे कि आरोपी क्यों अरेस्ट नहीं हो रहा है, पुलिस क्यों काम कर नहीं रही है, पुलिस जो है इतनी क्यों निष्क्रिय हो रही है, हर बार जो है वो गुनेगार जो है गुनेगारी बन रही है, और इसीलिए हम रास्ते पे उतरे. मला अटक करून घेऊन आरोपीला अटक करा. आपण बघतोय तृप्ती देसाईंनी त्यांना जे करायचं होतं शेवटी तो केलेला आहे. आंदोलन म्हणा, स्थळ म्हणा, पोलिसांच्या जाळीच्या गाडीत बसूनही त्यांनी घोषणाबाजी केली आणि आता पोलिस जाळीच्या गाडीतून त्यांना इथून घेऊन चाललेले आहेत. खरं तर सकाळी 10 वाजताच इथं आल्या होत्या. योगेश कदम येईपर्यंत शांत होत्या, माध्यमांना बाईट देत होत्या, टिकटॅक देत होत्या, आणि आता ज्यावेळेस योगेश कदम आले तेव्हा त्यांनी थोडी ऍक्शन मोडमध्ये आले म्हणून पोलिसांनी त्यांना पकडले आणि घेऊन जात आहेत. तर तेव्हा त्यांनी आता घोषणाबाजी सुरू केलेली आहे. बिलकुल चंद्रकांत, ही सगळी दृश्य आपण बघतोय. तृप्ती देसाईंचं आंदोलन सुरू होतं आणि तेवढ्यात तिथे स्वारगेट बस डेपो परिसरात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा पोहोचला. त्यानंतर त्यांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न तृप्ती देसाईंचा, आणि म्हणूनच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला अटक करा अशी मागणी तृप्ती देसाई यांच्या भूमाता ब्रिगेडनं केली आहे. आणि मात्र आम्हाला किंवा या आरोपीला ताब्यात घेण्याऐवजी पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलंय असा आरोप तृप्ती देसाईंनी केलाय. त्यांच्या महिला सहकार्यांना आणि तृप्ती देसाईंना पोलिसांनी व्हॅनमध्ये टाकलंय आणि आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी या पोलीस व्हॅनमधनं सुद्धा तृप्ती देसाईंनी केली. पुणे पोलिसांच्या विरोधात, गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात, पालकमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली पोलीस व्हॅनमध्ये बसून. सकाळी 10 वाजल्यापासून तृप्ती देसाई या स्वारगेट बस डेपोमध्ये आंदोलन करतायत त्यांच्या सहकारी महिलांसह. मात्र जसा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा तिथं पोहोचला, त्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली, त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई करत होत्या, त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हाच पोलिसांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकार्यांना ताब्यात घेतलं. पोलीस व्हॅनमध्ये बसवतानाची ही दृश्य आहेत आणि त्या पोलीस व्हॅनमध्ये बसून सुद्धा त्यांनी गृहराज्यमंत्री, पालकमंत्री आणि पुणे पोलिसांचा धिक्कार केला.